तुमचे पण मुलं बीट खायला नाही म्हणतात? मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलं अगदी आवडीने बीट रोज मागतील. सर्वात आधी आपण इकडे 2 बीट आपल्याला उकडून घ्यायचे आहे आणि 2 बटाटे उकडून घ्यायचे आहे. आता ह्याला थंड झाल्यावर आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत किसणीच्या साहाय्याने. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी ह्याची वाढवू शकता. इकडे 2 बीट आणि 2 बटाट्यापासून आपले 12 कटलेट्स रेडी आहेत मध्यम आकारामध्ये. बटाटेसुद्धा आपल्याला किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊ शकता. तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार दुसऱ्याही भाज्या ॲड करू शकता, जसे की पनीर किंवा कांदा आणि गाजर वगैरे ॲड करू शकता. इकडे मी एकदम सिंपल ठेवलेले आहे, फक्त 2 पदार्थ ॲड केलेले आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरची, आलं आणि लसूण वाटून घ्यायचं आहे. आता हे आपण मिक्स करूया. त्याच्याबरोबर मीठ, जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट, थोडा चाट मसाला, थोडा गरम मसाला आणि इकडे मी ब्रेड क्रम्स ॲड केलेले आहेत. ब्रेड क्रम्स कसे करायचे माहीत नसेल तर मला कमेंट करा. आणि आता इकडे मी 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 1 चमचा भाजलेलं बेसन घेतलेले आहे. आता ह्याला आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये थोडंही पाणी ॲड करायची गरज नाही. अगदी तयार ह्याच्यामध्येच आपले मिश्रण चांगला गोळा तयार होतो. आता ह्यामध्ये मी हिरवी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता ह्याला मॅश केल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून ह्याचे टिक्कीचा शेप द्यायचा आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही शेप देऊ शकता. आता ह्याला फ्राय करताना ह्याला कोटिंगसाठी मी ते बारीक रव्याचा वापर करत आहे. आणि एका साईडला तवा गरम करून त्यावर मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आता बारीक रव्यामध्ये आपल्याला कोट करून एक एक करून टिक्की तव्यावर शेकून घ्यायची आहे. ह्याला दोन्ही साईडनी चांगले खरपूस शेकून घ्या. हवं असेल तर तुम्ही वरतून 1 किंवा 2 चमचाचा तेलाचा वापर करू शकता. ह्याला आपल्याला डीप फ्राय करायचे नाही, अगदी कमी तेलात आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. मस्त आपली टिक्की दोन्ही साईडनी आपण चांगली खरपूस भाजून घेतलेली आहे. ह्याला तुम्ही पुदिनाची चटणी आणि सॉसबरोबर सर्व करू शकता. माझ्या देवांशला चीज आवडते म्हणून मी ह्यावर थोडेसे चीज ग्रेट करून टाकलेले आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता किंवा तुम्ही नुसतेच सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.